नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता राजवाड्यांच्या घरी सगळ्या स्टाफला आता बोलावून गिफ्ट देतात. सगळे आनंदाने रंग खेळून नाचत असतात. ते बघून आता इकडे मलिका, अर्पिता, अंशुमनचा मोठा जळफळाट होत असतो. अर्पिता म्हणते की मॉम, बघितलं का किती आनंदाने सगळे जण नाचतायत आणि सण साजरा करतायत. हसतच मलिका म्हणते की अप्पी जरा थोडा वेळ थांब, हा आनंद जास्त वेळ राहणार नाही, त्याची सुद्धा मी व्यवस्था केली. अर्पिता म्हणते की मम्मा तू काय करणार आहे. समोरच शेजारी निलिमा उभी असते. आता मलिका म्हणते की अप्पी तू डोक्यावर पडली का, हिच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वाटतोय मला. काय त्या स्वानंदीची एवढी वाह वाह प्रशंसा करतेस. मलिका हसतच म्हणते की अगं अप्पी शांतपणे बघ, मी काय करते ते तुला सगळं समजावून सांगावं लागतं. आणि तेवढ्यात आता एका माणसाला रंगाचं ताट घेऊन मलिका बोलावते आणि ते ताट आपल्या हातात घेते आणि तो रंग आपल्या हातात घेत मलिका आता निलिमाला म्हणते की आता माझ्याकडे बघ मी कशी दिसते. तर निलिमा म्हणते अगदी सुंदर दिसते. पटकन मलिका त्या ताटातील रंग निलिमाच्या सगळ्या चेहऱ्याला फासते आणि आता निलिमाचा पूर्ण चेहरा रंगाने माखलेला असतो आणि निलिमाचा चेहराही आता कुणाला ओळखत नसतो. आणि लगेच आता प्लान प्रमाणे निलिमाला सांगितल्याप्रमाणे निलिमाचा चेहरा रंगाने सगळा माखल्यानंतर निलिमा आता त्या रंगांच्या ताटाशेजारी जाते आणि लपून ठेवलेलं ते काळ्या रंगाचं ताट आपल्या हातात घेते. अर्पिता, अंशुमन ते सगळं बघून आता खुश होत असतात. इकडे स्वानंदी सगळ्या स्टाफ सोबत आता नाचत डान्स बघत असते आणि सगळा स्टाफ आता नाचत असतो आणि एकमेकांना रंग लावत असतो. आणि एवढ्यात आता निलिमा तो काळ्या रंगाचा ताटाला घेऊन आता स्वानंदीकडे जाऊ लागताच नाचत एक माणूस तिथे येतो आणि त्या ताटाला त्या माणसाचा धक्का बसून तो सगळा काळा रंग मलिका, अर्पिता आणि अंशुमनच्या अंगावरती एकदम भिरकवला जातो. स्वानंदी, आजी सगळेजण ते बघतात आणि आता तिघांचेही सगळे कपडे काळे रंग ठिक्कूर पडलेले असतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे मलिका, अंशुमन आणि अर्पिताच्या चेहऱ्यावर आता काळा रंग पडलेला असतो. त्यांच्याकडे बघत आता स्वानंदी म्हणते की बापरे, काळा रंग, हा काळा रंग कुठून आला. स्वानंदी म्हणते काळा रंग तर मागवलाही नव्हता. आजी त्यांच्याकडे बघत आता हसू लागते आणि मलिकाला म्हणते की जा जा, आता बघताय काय, जरा स्वच्छ तो काळा रंग पुसून या, स्वच्छ करून या. आता इकडे सरपोतदारांच्या घरी मंदाकिनीने आदिराला काळा रंग लावलेला असतो. मंदाकिनी रोहनला म्हणते यात काय चुकलं, काळा रंग ऑर्गॅनिक आहे ना, मग लावला मी. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं तिने चूक केली होती, त्याची माफी मागितली ना, आणि मी सुद्धा तिला बोललो ना. तर मंदाकिनी म्हणते की बरोबर आहे, लहान जर चुकला तर मोठ्यांनी त्याला शिक्षा दिलीच पाहिजे ना. मंदाकिनी म्हणते की दुसरी एखादी मुलगी असती तर 4 दिवस बाहेर आली नसती, हिचं बघा लगेच लागली रंग खेळायला. आता मंदाकिनी म्हणते की म्हणून हिला शिक्षा कळावी म्हणून हिला मी हा रंग लावला. स्वानंदीचे बाबा म्हणतात असं जर असेल तर मग आयुष्यभर तू ज्या चुका करत आल्यात ना त्याच्याविषयी आम्ही तुला कायम बोललो पाहिजे, तरी सुद्धा आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतो असे स्वानंदीचे बाबा बोलतात. आता मंदाकिनी रोहनला म्हणते की हिच्या चुकीची मी हिला शिक्षा दिली, यात माझं काय चुकलं. आता इकडे मंदाकिनी म्हणते की ठीक आहे, माझ्या मनाचा कोणी विचार केलाय का, सगळेजण माझी चूक पकडतायत. आता मंदाकिनी म्हणते की तुला घरातलं कुठलंही काम करता येत नव्हतं, तुला चहा सुद्धा करता येत नव्हता, तरी सुद्धा मी तुला समजून घेतलं की नाही. आणि आता मंदाकिनी फटाफट बोलू लागते. डोक्याला हात लावत मंदाकिनी म्हणते की आता अजून काय करायला पाहिजे. आता इकडे आदिराला राग असह्य होतो आणि आदिरा म्हणते की तुम्ही फक्त एक काम करा, शांत रहा आई. आदिरा म्हणते की फक्त तुम्ही शांत राहा, गप्प राहा, दुसरं मला काहीच नकोय. आदिरा म्हणते मी तुमच्या मनासारखी वागू शकत नाही, हे ऐकू ऐकू मला कंटाळा आलाय आई. आदिरा म्हणते की मी खूप मनापासून या घरात शिकण्याचा प्रयत्न करते. आदिरा म्हणते तुम्हाला माझे प्रयत्न दिसत नाहीये, मी काय करू. आदिरा म्हणते की प्रत्येक वेळेस मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करते पण तुम्ही ऐकूनच घेत नाहीये ताई. आदिरा म्हणते की काल माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, त्याची मी माफी देखील मागितली, पण तरी सुद्धा आयुष्यभर मला तुम्ही हीच चूक धरून मला बोलणार आहात का. आदिरा म्हणते की मागच्या सगळ्या गोष्टी विसरून आई मी नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही समजूनच घेत नाहीयेत. आदिरा म्हणते तुम्ही सगळं वातावरण एकदम खराब करून टाकलं, मला नाही वाटत तुमचं आणि माझं अख्ख्या आयुष्यात कधी पटू शकेल का. आणि इकडे आता रोहन आता रागाने मंदाकिनीकडे बघतो तर माफी मागत हात जोडत आदिरा तिथून आतमध्ये निघून जाते. रोहनही आदिराच्या पाठीमागे जातो. मंदाकिनी म्हणते बघितलं ना, आता हे सगळं मलाच साफ करावं लागणार. एवढं होऊनही मंदाकिनीला काहीच पस्तावा येत नसतो.
इकडे आता मल्लिका, अर्पिता, अंशुमन त्यांचा काळा चेहरा धुण्यासाठी आतमध्ये जातात. तर इकडे आजी ही समरकडे बघते. समर आता फोनवर बोलत असतो. पटकन आजी आता स्वानंदीला म्हणते की स्वानंदी जा, पिंट्याला तू रंग लाव. आता इकडे बेडरूममध्ये आरशासमोर उभा राहत आदिरा स्वतःलाच आता दोष देत असते. तेवढ्यात पाठीमागून रोहन तिथे येतो. मिठी मारत आता आदिरा रोहनला म्हणते की माझ्यातले पेशन्स आता संपत चालले, मी काय करू. रोहन आता आदिराला समजावतो. समर म्हणतो आज जे झालं ते खूप चुकीचं झालं आणि आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो आदिरा. रोहन म्हणतो तू रडू नकोस. तर आदिरा म्हणते मग मी काय करू मला सांग. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा तिथे येऊन आदिराला समजावतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा, काल तू पैसे जाळले ना, हे काही बरोबर केलं नाहीस. कारण आमच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, ती लक्ष्मी आहे. आणि तू एवढे पैसे जाळले ते पैसे एखाद्यासाठी वर्षाचा एखादा मेडिकलचा खर्च असू शकतो. स्वानंदीचे बाबा म्हणतात शेवटी ती लक्ष्मी आहे, आपण तिला जपायला हवं आदिरा. आता आदिरा म्हणते की मी पुन्हा त्यासाठी माफी मागते बाबा, पण माझ्या या एका चुकीची शिक्षा मला आयुष्यभर मिळणार आहे का सांगा ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा तू जास्त रिॲक्ट होते ना, म्हणून ती तुला ना अजून रिॲक्ट होण्यासाठी उन्मत्त करते. स्वानंदीचे बाबा म्हणतात तिला तू टोटल इग्नोर करून दुर्लक्ष करून टाक, तेव्हा मग ती काय करेल हे बघ. तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे मला समजतंय. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात माझी सून कारल्यासारखी कडू नाही तर बर्फीसारखी गोड आहे. आणि आता ते ऐकताच आदिरा आता खुश होऊन हसते. बोट करत स्वानंदीचे बाबा म्हणतात अशीच आयुष्यभर हसत राहा. आणि सुस्मिता सुद्धा आता तिथे येऊन आदिराला समजावते आणि म्हणते की चल आदिरा आपण बाहेर जाऊन नाचू. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात म्युझिकचा सेट बाहेर आहे, चला चला बाहेर नाचायला. तर आदिरा खुश होते. इकडे आता आजीच्या सांगण्यावरून रंगाचं ताट घेऊन स्वानंदी समरला रंग लावायला जाते. समर आता फोनवर बोलत असतो आणि पटकन स्वानंदी आता समर समोर येत म्हणते की आयुष्यात प्रत्येक रंग आपल्या सभोवताली असावेत आणि त्यातील एखादा रंग लावूनही घ्यावा तो असे म्हणत स्वानंदी आता त्या रंगाची बुचकूल समरच्या शर्टवर मारते. आणि नारंगी रंग हातात घेत स्वानंदी म्हणते की हा नारंगी रंग आनंद, यश आणि सकारात्मकता यासाठी. स्वानंदी म्हणते की आता हा नारंगी रंग तुमच्यासाठी आणि पटकन तो नारंगी रंग समरला लावते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आता हा पिवळा रंग माझ्या आवडीचा आणि तोही पिवळा रंग आता स्वानंदी समरच्या अंगावर टाकते. तर समर खूप आनंदी होऊन खुश होतो आणि असे करत करत स्वानंदी प्रत्येक रंग आता समरच्या अंगावर टाकते. आणि त्यानंतर आता समर देखील स्वानंदीला धरतो आणि ताटातील रंग आता स्वानंदीच्या गालाला लावतो. दोघीही खूप खुश होतात. आणि हे सगळं आता एक स्वानंदीचं स्वप्न असतं, स्वानंदीचा तो एक भास असतो. तेवढ्यात आता भानावर येत समर पाठीमागे स्वानंदीला बघतो आणि म्हणतो हे काय चाललंय तुमचं, असे माझ्या पाठीमागे चोरून चोरून काय येत आहेत. स्वानंदी म्हणते कुठं काय. स्वानंदी म्हणते की अहो मी चालली आणि माझ्या पुढे पुढे तुम्ही फिरतायत असं मला दिसतंय. आणि तेवढ्यात आजीकडे बघत समर स्वानंदीला म्हणतो की आजीचं बोलणं मी तुम्हाला सांगितलंय ना, फार मनावर घेऊ नका. काय काम सांगितलं तिने. स्वानंदी म्हणते त्यांनी काहीच नाही सांगितलं, फक्त तुम्हाला रंगांचं महत्त्व पटवून द्यायचं होतं आणि ते पटवून द्यायला माझी काही हरकत नाही बरं का. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला थोडासा रंग लावू का मी. समर म्हणतो नाही, नेव्हर नो. आणि स्वानंदी म्हणते ऐका ना थोडासा. आता समर म्हणतो नाही मला नकोय रंग लावायचा नाही. आता स्वानंदी म्हणते की एवढा बोटा एवढा. आता मात्र स्वानंदीला राग येतो आणि रागाने स्वानंदी समरकडे बघते. त्यानंतर मात्र मलिकाने एक मोठा डाव खेळलेला असतो आणि आता मलिकाने आजीला दुधातून पोटदुखीचं औषध दिलेलं असतं आणि ते औषध घेता क्षणी आजीला पोटदुखीचा त्रास होऊ लागतो आणि एकटीच आजी आता पायरीवरून खाली उतरत असताना आजीला गुंगी येते आणि आजीला चक्कर येऊन आजी पायऱ्यावरूनच घरगळत खाली उलट्या उड्या घेत आता घरगळत खाली येते आणि आजी डोक्याला मार लागत खाली कोसळते. स्वानंदी समर आजीला बघतात आणि दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर मलिकाने आजीसाठी खूप मोठं कटकारस्थान केलेलं असतं आणि आजीला आता डोक्यावर पाडलेलं असतं. तर आता स्वानंदी ही मलिकाचे कटकारस्थान कसे समोर आणणार आणि आजीला कसं वाचवणार आणि त्यासाठी स्वानंदी आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.